शेंगा सुकवून झाले की त्यांनी साफ करायला घेतलेत. बाहेरच बसलेत अंगणात. त्या म्हणल्या मी शेंगा साफ करते तोपर्यंत तू कपडे धुव. मग मी कपडे धुत होते तोपर्यंत. मग शेंगा साफ करून झाल्यानंतर त्यांनी भाजी बनवायला घेतली. आज काही सकाळी डब्याला घाई नव्हती. मुलांना बेसनची पोळी बनवून दिल्यामुळे भाजी बनवली नव्हती. ह्या रानातून काल शेंगा आणले आबोबाबाच्या, त्याची त्या भाजी बनवत होत्या. त्यांच्या हातची खूप भाजी घरातल्यांना आवडते, मस्त बनवतात म्हणून त्यांनाच म्हणलं तुम्हीच बनवा. आणि मी सकाळी आज तांदळाचं पीठ भिजत घातलेलं. म्हणलं त्याच्या आंबोळ्या करायच्या. आता थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी ओतून भिजत ठेवायचं आणि डोश्याच्या तव्यावर पातळ अशा करायच्या. खूप छान होत्या. म्हणजे डोश्यापेक्षा छान होत्यात अशा आंबोळ्या. छोट्या छोट्या बनवल्या तरी चालतंय, मस्तपैकी पातळ गरम गरम करून. मग आत्या म्हणल्या खाऊया, जेवायच्या वेळेलाच बनवायला घेतलेला. आज भक्तीच्या पप्पांचा होता उपवास. त्यांना खिचडी बनवली आणि आम्ही दोघींनी आंबोळ्या आत्या दुधाबरोबर खाल्ल्या आणि मी सॉसबरोबरच खाल्ल्या. त्याच्यानंतर गव्हाचं दळण करायचं होतं. आत्या म्हणल्या दळण करून घे, नाहीतर आमच्या इकडं गावाला जरा लाईटचा प्रॉब्लेम असतो, कधी पण लाईट जाते म्हणून. मग मी दळण करून साफ करून ठेवते म्हटलं तोपर्यंत. मग दळण झालं आणि नंतर मग असंच बसले होते थोडा टाईमपास करत. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.